नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अतिशय मऊ आणि लुसलुशीत असा ताकातला ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया। सर्वप्रथम एका बाउल मध्ये आपण 1 वाटी बेसन घेऊया। यामध्ये 2 चमचे रवा घालायचा। इथे माझ्याकडे ताक आहे, तुम्ही ताकाऐवजी दही देखील वापरू शकता। ढोकळ्यासाठी शक्यतो आंबट ताकच घ्यायचा, त्याने आपल्या ढोकळ्याला चव छान येते। ताक घालत या पिठाचं आपण गुठळ्याविरहित असं मिश्रण बनवून घेऊ। इथे माझं मिश्रण बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। भजीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण कमीत कमी 3 ते 4 तास झाकून ठेवूया, जेणेकरून आपलं हे पीठ ताकामध्ये छान आंबलं जाईल। 4 तासामध्ये आपलं हे पीठ छान फुलतं, छान फ्लफी होतं आणि घट्टसर देखील होतं। हे पीठ आपण ताकामध्ये छान भिजवून घेतल्याने आपला हा ढोकळा छान मऊ आणि लुसलुशीत होतो। आता यामध्ये आपण 1 चमचाभर साखर घालू। चवीप्रमाणे मीठ घालायचं। 1 पाव चमचा हळद आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर हे ढोकळ्याचं पीठ जास्तच घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ताक किंवा पाणी घालून याला थोडंसं सैलसर करू शकता। आता यामध्ये आपण 1 अर्धा चमचा तेल घालूया आणि छान मिक्स करून घेऊ। इथे मी एका गॅसवरती 1 कढई तापून त्यामध्ये 2 वाटी पाणी गरम करत ठेवलंय। यामध्ये 1 वाटी किंवा स्टँड ठेवून घ्यायचा आणि पाणी तापत ठेवायचं। आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्यामध्ये 1 अर्धा चमचा तेल घालून घेऊ आणि प्लेटला सर्व बाजूने तेल लावून घेऊ। आता आपण या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घालून घेऊ आणि हा सोडा बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊया। सोडा घातला की हे बॅटर लागलीच फुलायला लागतं, त्याचबरोबर हलकं देखील व्हायला लागतं। 31 सेकंद हे बॅटर आपण छान फेटून घेऊ। आता आपण तेल लावलेली प्लेट कढईमध्ये ठेवून घेऊ आणि ढोकळ्याचं बॅटर यामध्ये सोडून घेऊया आणि झाकून हा ढोकळा 10 मिनिटे आपण मोठ्या गॅसवर वाफवून घेऊ। 10 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आणखी 5 ते 7 मिनिटे हा ढोकळा छान वाफवून घ्यायचा। 20 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा छान वाफवून झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने ढोकळा आपण चेक करून घेऊया। चाकूला बॅटर चिटकत नाही, म्हणजे आपला ढोकळा छान वाफून झालेला आहे। तडक्याकरिता एका पॅन मध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं। तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग देखील घालूया। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। 1 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 1 वाटीभर पाणी यात घालून घेऊ। या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर साखर आणि हे पाणी आपण छान उकळून घेऊ। तुम्ही हवा असल्यास यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता। इथे हा ढोकळा देखील मी हलकासा थंड करून घेतलेला आहे। याच्या आपण साइडने कडा लूज करून घेऊ आणि एका प्लेटवरती हा ढोकळा आपण काढून घेऊया। ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावल्यामुळे आपला हा ढोकळा सहजगत्या निघतो। तुम्ही बघू शकता या ढोकळ्याला किती सुंदर जाळी पडलेली आहे। आता या ढोकळ्याचे आपण काप करून घेऊ। तुम्ही हवा तो आकार ढोकळ्याला देऊ शकता।
तुम्हाला एक ढोकळा घेऊन दाखवते। तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती सॉफ्ट अँड स्पंजी आणि जाळीदार होतो। हाताने दाबला असता हा ढोकळा परत त्याच्या आकारामध्ये येतो। याने तुम्ही अंदाजा लावू शकता की हा ढोकळा किती जाळीदार आणि सॉफ्ट अँड स्पॉन्जी झालेला आहे। आता आपण बनवलेलं ढोकळ्यासाठीचं पाणी यावरती घालून घेऊया। हा इन्स्टंट ढोकळा जरी नसला तरी ताकामुळे याची चव अप्रतिम येते। अतिशय जाळीदार होतो, त्याचबरोबर कोरडा देखील होत नाही। तर हा ढोकळा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।